नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की अक्षयची दृष्ट काढत असते रमा, फार कौतुक करत असते आणि सगळं वातावरण अगदी आनंदाचं असतं. ते म्हणतो, रमा काय चाललंय ग? युद्ध वगैरे जिंकून आलो नाहीये. रमा म्हणते, तुम्ही शांत बसता का? तुम्ही जे केलंय ना ते युद्ध जिंकल्यासारखंच आहे. त्यामुळे प्लीज मला ही करते ना ती करू द्या, अजिबात मध्ये मध्ये बोलू नका. मोठी लढाई लढवून आलात माझ्यासाठी, कळतंय का? मला अजिबात अडवायचं नाहीये. रमा म्हणते, आज तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय की तुम्ही बेस्ट आहात, A1. यापेक्षा खूप जास्त प्रगती करायची आणि मोठे मोठे युद्ध आपल्याला जिंकायचे. ते अजून काय करायचंय अक्षय? म्हणजे अगो खूप काय करायचंय. आता आनंद आलेला असतो, ओरडतच आलेला असतो. सेलिब्रेशन तो बनता है. अभि, आजी सगळे चाललेले असतात, कारण खरंच सेलिब्रेशन करावं असंच काम केलेलं असतं अक्षयने. आणि त्यासाठी सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे, सगळ्यांचाच आग्रह असतो. सगळे म्हणतात की सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे. पण ते अक्षय उगाच काळजी करत होता. सगळं व्यवस्थित झालंय आणि मग कशाला एवढं टेन्शन घेत होता. आणि हो, रमाने सांगितलं या, तू किती काळजी करत होता, किती अडचणी आल्या तरी सगळ्या संकटांवर मात करून कसा विजय मिळवलाय. अक्षय, खरंच तू ग्रेट आहे. आजी भरभरून असं कौतुक करत असते. अक्षयचं रमाचं वाटलं तर सगळ्यांचंच. जी म्हणते, मला तुम्हाला सगळ्यांचाच अभिमान वाटतो या, एवढ्या संकटातून मार्ग काढला आणि शेवटी यश मिळवलं. मग हे सगळं कौतुक करताना थांबत नव्हती. आता मयुरी सुद्धा बोलत असते. ती म्हणते, अक्षय तू हार मानली नाहीस ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खूप छान वाटतं या, एक नंबर. आनंद म्हणतो, आजी तुला एक गोष्ट मान्य करायला लागणार. तुझा नातू तुझ्यापेक्षा 2 पावलं पुढे, कळतंय का? मुकदमांचा खरा वारसा माझा भाऊ पुढे नेणार, या गोष्टीचा मला आनंद होतो या आजी. एक नंबर आहे तुझा नातू. मयुरी, सगळेच म्हणत असतात, अगदी बरोबर आहे. खरं तर अक्षयच हा वारसा पुढे नेऊ शकतो आणि त्या काबिल आहे तो. पण ते आनंदच आहे ना मला आनंद होणारच ना, माझा नातू प्रगती करतोय. अक्षय, मला फार अभिमान वाटतोय तुझा. आय एम प्राऊड ऑफ यू. म्हणतो, अभिमान वाटलाच पाहिजे, कारण अभिने ती ऑर्डर पूर्ण केली नाही तर ती ऑर्डर तोंडावर फेकून मारलीये. तिने इतकं कौतुक केलेलं असतं अक्षयचं की अगं, त्या माणसाला अक्षयने सांगितलंय, तू फक्त आता सुरुवातीलाच उतरलाय या मार्केटमध्ये, आम्ही खेळाडू आहोत तेही जुने. मयुरी म्हणते, एक्झॅक्टली. आनंद म्हणतो, आत्ता बरोबर बोलला तू अभ्या. अक्षयने बरोबर त्याला तशी जागा दाखवून दिलेली असते. म्हणतो, टाळ्या नाही या, जल्लोष झाला पाहिजे, जल्लोष. म्हणतो, जल्लोष रे जल्लोष. मयुरी म्हणते, येस. अभिला वेगळ्याच प्रकारचा जल्लोष म्हणायचा असतो. आनंदला समजलेला असतो की याला कोणता जल्लोष साजरा करायचा. अक्षय म्हणतो, दादा अभ्या गप्प बसा, एवढं सगळं करायची काही गरज नाहीये, जरा शांत बसा, ओव्हर रिॲक्ट होताय तुम्ही. म्हणते, कशाला? म्हणजे यश छोटं असो किंवा मोठं असतो, यश मिळालंय ना, आनंद झालाच पाहिजे आणि सेलिब्रेशन तर बनतंय. म्हणतो, वाट कसली बघताय? सेलिब्रेशन करायचंय म्हणजे करायचंय, चला तयारी करूया आपण. गाणे लावलेले असतात, डीजे लावलेलं असतो आणि सगळे नाचून सेलिब्रेशन करत असतात. एक नंबर धमाल कमाल चाललेली असते अक्षयच्या घरी. खूप प्रसन्न, छान, आनंदी असं वातावरण असतं अक्षयचं. आजीला म्हणते, चला तुम्ही आमच्यासोबत डान्स करा. आजी म्हणते, नाही मला करायचं नाहीये, तुम्ही करा, तुम्हाला करायचं आहे. डान्स करत असतात. अक्षय म्हणतो, रमा तुला सत्य सांगायची वेळ आलीये, आता खरा चेहरा काय ना रेवाचा तो तुला दाखवायला लागणारच. म्हणजे तुझ्या डोळ्यावर ही जी अंधविश्वासाची किंवा जी इतकी प्रेमाची पट्टी आहे ना, ती काढायला पाहिजे, तरच तुला रेवाचा खरा चेहरा दिसणार, म्हणजे दिसणारच. मात्र माझ्या हातात ठोस पुरावा आहे, तुला कळालंच पाहिजे. त्याचा मुद्दा फक्त ऑर्डरचा नाही, तुझ्या शत्रूचा खरा मुखवटा उतरवलाय ना, त्याचा आहे. आणि खरा मुखवटा काय आहे हे तुला दाखवणं माझं कर्तव्य. मी तुला रमा आज खरा चेहरा दाखवणार, म्हणजे दाखवणार त्या रेवाचा. इकडे आता रेवा आणि चंदा असते. नेहमीप्रमाणे रेवा हरलेली असते, चिडचिड करत असते, वस्तूंची फेकझोक करते. चंदा म्हणते, अगं हो शांत बस. तरीही ऐकायला तयार नसते, चिडचिड करते आणि वस्तू फेकत असते. रेवा आणि चंदा तिला थांबवत असते. बटकर साहेब, इथंच एक कसला आवाज आला ना तो उगाच वाद व्हायचा, जरा शांत बस, काही करायला जाऊ नको गो बाई. बटकरने दार वाजवलेलं असतं. हॅलो असं करतो. अरे विशू, तू आलास? वाव, त्याचं इव्हेंट काय मस्त झाला ना विशू, आय लाईक इट. मला खरंच आवडलं. हो, आजचा इव्हेंट तर चांगलाच झाला, पण कसं आहे ना रेवा डार्लिंग, अक्षय यशस्वी झाला याचा आनंद तुला फारसा झालाय असं वाटत नाहीये. चेहऱ्यावर आनंद दिसलाच नाही ग कुठे. असं कसं म्हणतोय विशू? काय चंदा, बरोबर ना ग, तुझ्या मॅडमांना आनंद झालेला दिसत नाहीये. कसं आहे ना साहेब, मगाशीच अक्षय सरांच्या यशाबद्दल ताईसाहेब बोलत होत्या आणि फार त्यांना आनंद झाला होता. आत्ताच बोलणं चाललं होतं आमचं, दोघी त्याच सेलिब्रेशन करत होतो. तांबटकर म्हणतात, हो का, असं का, सेलिब्रेशन चाललं होतं का? वा, छान. तांबटकर म्हणतात, डार्लिंग ही चंद तुझी सावली आहे ग, अगदी सावली सारखी बरोबर असतो. तुझे शब्द बाहेर जाणार नाही याची गॅरंटी मला. विशू, तुला असं वाटतंय की मी अक्षयबद्दल वाईट विचार करते, त्याला सेलिब्रेशन करावं असा आनंद झालाय, तुम्ही सेलिब्रेशन करत नाही असं तुला म्हणायचंय का विशू? खरंच मला आनंद झालाय, अक्षय जिंकलाय. असं वाटत असेल ना विशू, तर आत्ताच्या आत्ता मला या घरातून बाहेर काढा.
आणि सगळ्यात महत्वाचं, या संशयाच्या वातावरणात मी अजिबात राहू शकत नाहीये, मला राहणं शक्यच नाहीये, इम्पॉसिबल आहे विशू. डार्लिंग, संशय आणि मी तुझ्यावर काय बोलतीयस तू? मी संशय कशाला घ्यायला लागलोय? असं काही नाहीये, जो मनात किंतु परंतु आहे ना तेवढं काय बोलून दाखवलं, संशय वगैरे काही नाहीये, उगाच विचार करू नको वेगळा. पूर्णपणे मिटवण्यासाठी छोटंसं पाऊल उचलतं एवढंच. तुरुंगात जो अपघात झाला होता ना माझ्या बरोबर, त्याचं पूर्ण म्हणजे पुन्हा इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी मी एजन्सी नेमली आहे. ती इन्व्हेस्ट करणार की कसं झाला अपघात, काय झाला, कुणी घडवला, की खरोखर झाला की कोणी मुद्दाम घडवून आणला, सगळ्या गोष्टींची चर्चा होणार आहे आता. सगळ्या गोष्टी समोर येणार आहे डार्लिंग. तेव्हा आणि चंदा घाबरलेले असतात, अगदी घामाघूम झालेली असतात. तांबडकर पुढे जातात आणि परत माघारी वळतात. ना डार्लिंग, लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होणार आणि खरं काय ते आपल्या समोर येणार. त्यामुळे डोंट वरी, अजिबात तू टेन्शन घेऊ नको रेवा डार्लिंग. लवकर आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळेल. खरं खोटं सगळ्यांच्या समोर येणार आहे. डोंट वरी, एन्जॉय. पटकर आता निघून गेलेलो असतो. चंदा पटकन दरवाजा लावते. रेवाला चंदाला सॉलिड असं टेन्शन आलेलं असतं की इन्व्हेस्टिगेशन करतोय, आपले जे नावं समोर आलं तर करायचं काय. तेव्हा म्हणते चंदा, या म्हाताऱ्याचा काहीतरी बंदोबस्त करायला लागणार आहे. म्हातारा फारच उडायला लागलाय आणि नको ते प्रश्न नको ते करायला लागलाय. याला जागेवर थांबवणं आपलं कर्तव्य आहे, नाहीतर हा आपली पोल खोलणार, आपण काय आहोत हे सगळ्यांच्या समोर आणणार. त्यापेक्षा म्हाताऱ्याचा बंदोबस्त करूच या. नंतर लॅपटॉप मधला पुरावा बघतच असतो. तेवढ्यात अक्षय म्हणतो, दादा लॅपटॉप बंद करू नको. हा पुरावा ज्याच्यापर्यंत मला पोहोचवायचा आहे ना त्याच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय मी काय शांत बसत नसतो. काही झालं तरी त्याच्यापर्यंत म्हणजे त्या व्यक्तीपर्यंत हा पुरावा गेलाच पाहिजे. म्हणतो, काही म्हणा, तुला मानलं या सिरियसली, काय कमाल खेळलाय डाव आणि एक नंबर सगळं झालंय आपलं. त्याच वेळेला 2 टेम्पो, 2 वेगवेगळे मार्ग, काय सॉलिड डोकं लावलंय अक्षय. खरंच यू आर ग्रेट. आनंद भरभरून असं कौतुक करत असतो अक्षयचं. ऍक्च्युली तुझा मास्टर प्लॅन वर्क झालाय माहिती का. मी फार खुश आहे अक्षय, एक नंबर. बिचारे रेवाचे गुंड कन्फ्युज झाले असतील रे, काय करू, काय चाललंय काय नाही, त्यांना काही कळालं नसेल. ते आता हसायला लागलेलं असतो. दादा, मुळात ती किंवा तिचे गुंड कुणीच बिचारे नाहीये हे आधी डोक्यात फिट कर. एक नंबरचे महाशूर लोक आहेत ते. मी तुला म्हणालो होतो ना कॅन्टीनला आग लावण्याची तिची आयडिया, ती फसली. ती चवताळणार आणि काहीतरी वेगळं करायला जाणार. आणि बघ, ती चवताळली आणि काहीतरी वेगळं करायला गेली. बघ की तिने तिच्या पायावर धोंडा पाडून घेतला. कसं वाटलंय दादा, सॉलिड ना. रागाच्या भरात काहीतरी वेगळा निर्णय घेणार, पाऊल उचलणार, आपल्याला हवं ते करणार, बरोबर आपल्या जाळ्यात अडकली. बरोबर ना रे दादा. बरोबर आहे अक्षय, तुझं म्हणणं एक नंबर. तुझे म्हणतोय ते पटलंय मला. खरं सांगू का मी अक्षय, मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की रेवा इतक्या खालच्या पातळीला जाऊन इतकी थर्ड पणा करू शकतेय. ऍक्च्युअल मध्ये तिने केलंय खरं तर, पण माझा विश्वास बसला नाही अजून सुद्धा की रेवा इतक्या खालच्या पातळीला वागू शकते. आता समोर दिसतंय म्हटल्यावर विश्वास ठेवायला लागणार ना अक्षय. पेम्पो लुटेल इतकी चीप वागेल ती. शी, आय हेट इट. ती खालच्या पातळीला जाऊन बसावं, लिमिट आहे यार. तुझा अचूक अंदाज, तुझं प्लॅनिंग सगळं परफेक्ट होतं आणि सगळं सही जग कामाला आलंय. नाहीतर हिने तर तिचा डाव साधलाच असता. तिने सुद्धा परफेक्ट असं प्लॅनिंग केलं होतं. अनंतला शॉक बसलेला असतो की रेवा इतक्या खालच्या पातळीला जाऊन सगळं काही करू शकते. त्याला विश्वासच बसत नाही की रेवा असं काहीतरी करू शकते. मुळात अक्षय, हे सगळं पेलण्याचं तुझ्यात असलेलं धैर्य या सगळ्याची कमाल. डोकं वापरलं म्हणून सगळं काही शक्य झालंय अक्षय. फक्त आणि फक्त आजचा जो सक्सेस आहे तो तुझ्यामुळे. तर तुलाच ब्रेव्हरी अवॉर्ड वगैरे द्यायला पाहिजे अक्षय. कमाल. अनंत इतकं कौतुक करत असतो भरभरून की बस. फोन वाजलेला असतो. आता आनंदच्या मोबाईलवर पाटील साहेबांचा फोन आलेला असतो. बोला की पाटील साहेब. अरे वा, ग्रेट. पाटील साहेब, आधी त्या ड्रायव्हरला फोन करा, त्याचा जीव भांड्यात पडेल, त्याला जरा बरं वाटेल की हो फायनली. चला आता तुम्हाला काय फॉर्मॅलिटीज करायच्या ते करा आणि थँक्यू हा. आणि चला आता पाटील साहेब मी फोन ठेवतोय. आनंद आता फोन ठेवत असतो. आनंद म्हणतो, अक्षयला टाळी दे. टेम्पो सापडला. अरे तो सापडणारच होता ना रे. पैच्या घाटात कुठेतरी तो टेम्पो सोडून ते पळून गेले होते गुंड. सापडलाय, पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलाय. बरं झालं तू ते लोकेशन ट्रॅकर वगैरे कॅमेरा वगैरे सगळं फिट केलं म्हणून तर सगळं काही व्यवस्थित झालंय. थँक्यू अक्षय. काय सॉलिड डोकं वापरलंय तू, काय परफेक्ट प्लॅनिंग केलंय तू. ते म्हणतो, चला एक तरी टप्पा पार झालाय, पण अजून एक टप्पा पार करणं दादा खूप अवघड आहे. तो टप्पा कसा पार करायचा तो मी विचार करतोय. होईल रे अक्षय, एवढा मोठा टप्पा तू सक्सेसफुली पार पाडलाय. आता हा तर सहज होणार. रमाच्या डोळ्यावर जी विश्वासाची पट्टी आहे ना ती काढणं फार अवघड आहे. मुश्किल ते करायलाच लागणार आहे. नाही तर रमा अशीच हळूहळू तिच्या जाळ्यात अडकत जाणार आणि या सगळ्या गोष्टींचा ती फायदा घेणार. आनंद म्हणतो, नाही घेणार. काही तेच विचारायचं होतं. रमा तेवढ्यात काय रमा आलेली असते. मग येऊन बसते आणि डायरेक्ट म्हणते, माझ्या मागे काय बोलणं चालू आहे, रमाचा काय विषय चाललाय मला सांगा बरं. अगदी तसं नाहीये, तुझ्याविषयी बोलतोय म्हणजे तू जो अर्थाने विचारलं त्या अर्थाने बोलत नाहीये, पण विषय फार गहन आहे हे लक्षात घ्या रमा. आणि याचा जो पुढचा भाग आहे तुमच्या दोघांमध्ये व्हायला हवा, तुमच्या दोघांच्या मध्ये मी नकोय, त्यामुळे मी इथून जातोय रमा. तुमच्यात तुम्ही काय तो पुढचा भाग बघा. आनंद म्हणतो, कसं आहे ना रमे,
अक्षयकडे तुला द्यायला सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज नक्की बघ, सरप्राईज तुला आवडेल. मग आता आश्चर्यचकित होऊन अक्षयकडे बघायला लागलेली असते की काय सरप्राईज आहे. अनंत म्हटलाय सरप्राईज आहे. अनंत एवढं म्हणतो आणि अनंत तिथून उठून गेलेला असतो. आता अक्षयला दाखवायचं असतं रमाला एक्झॅक्टली काय सरप्राईज ठेवलंय त्याने रमासाठी, आणि रमा ते सरप्राईज बघून शॉक होणार की पॅनिक होणार. त्याला सरप्राईज देण्यापेक्षा रेवाला सरप्राईज हवंय ना, तिलाही देणार आहे सरप्राईज. पण पहिले सरप्राईज तू तर बघणार रमा. स्पेशली हे सरप्राईज तुझ्यासाठी आहे रमा, आणि तू बघणं गरजेचं आहे, तुला बघायलाच लागणार आहे. अक्षय लॅपटॉप समोर करतो आणि जे सरप्राईज आहे, जो व्हिडिओ शूटिंग सगळं म्हणजे झालेलं असतं कॅमेऱ्यामध्ये, ते सगळं काही आता अक्षय रमाला दाखवत असतो. रेवाचं खरं सत्य अक्षयने त्या लॅपटॉपमध्ये म्हणजे त्या कॅमेऱ्यात कैद केलेलं असतं. आता ते सत्य रमाच्या समोर येतं. रेवाने कसं त्या गुंडांना फोन लावला, कसा प्लॅन सक्सेस झाला हे विचारलं, आता पुढे काय करायचं, सगळं काही तर कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं असतं. आणि रेवाचं खरा चेहरा, रेवाचं खरं सत्य रमाच्या समोर आलेलं असतं. रमा जेव्हा ते सत्य बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अगदीच तिच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते की रेवा हे करू शकते. तिला सहनच होत नाही, तिने एक्सेप्टच केलेलं नसतं. ती म्हणते रेवा हे करू शकते हा विचारच माझ्या डोक्यात येत नाहीये, मला हे सहनच होत नाहीये. अक्षय म्हणतो खरं तर रेवा अशीच आहे, पण एक्झॅक्टली ती काय आहे, तिचा खरा चेहरा काय आहे हे तुला सांगून कळालंच नसतं. म्हणूनच हा सगळा काही प्लॅन केला आणि आता बघ तो समोर रेवाचा खरा चेहरा. ॲक्च्युअलमध्ये रेवा अशी आहे, रेवा सुधारली वगैरे काहीच नाहीये. ती सूड उगवण्यासाठी, फसवणूक करण्यासाठी आपल्या आयुष्यात आली आहे आणि ती वापर करून घेते. तुझा रेवा, तुझा, आरोहीचा, माझा, सगळ्यांचाच वापर करते. तिला फक्त आपल्याला बर्बाद करायचंय म्हणून ती आपल्या आयुष्यात आली. रमा आता तरी तुला विश्वास पटलाय का ॲक्च्युअलमध्ये रेवा काय चीज आहे आणि रेवा काय करते. सगळा काही जो घाट आहे तो रेवाने घातला होता. तिने गुंडांना पाठवलं, टेम्पो हायजॅक केला आणि 10 लाखाची पेनल्टी भरण्यासाठी आपल्याला मजबूर करणार होते ती. पण मी तिचा खरा चेहरा ओळखला होता, फक्त तुला खरा चेहरा दाखवायचा होता म्हणून एवढी मोठी रिक्स घेतली आहे रमा. रमाने तो व्हिडिओ बघितल्यावर खरंच तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. स्पष्ट ती म्हटलेली असते की काम झालंय ना. ती माणसं बोललेली असतात की हो रेवा मॅडम काम झालंय अगदी फत्य. तेव्हा रेवा म्हटलेली असते की दुप्पट तुम्हाला किंमत मोजणार, थँक्यू, तुम्ही जे केलंय ते खरंच खूप कमाल आहे. आता मात्र रमाला हा धक्का सहन होत नसतो की रेवा फसवती आणि एवढा मोठा प्लॅनिंग रेवाने केलाय, तोही अक्षयच्या बाबतीत. म्हणजे रेवा बदललेली नाहीये, आहे तशीच आहे आणि ती अजूनही तिचा स्वभाव तसाच आहे. ती फक्त बदलल्याचं, गोडगोड बोलल्याचं सगळं काही नाटक करतीये आणि सूड उगवण्यासाठी मुकादमांच्या घरात तिने एंटर केलंय. आता मात्र खूप खूप टेन्शन आलेलं असतं आणि काय करू आणि काही नाही, हिला काही सुचत नसतं. अगदी वेडीपिची झालेली असते रमा आणि विचार करायला लागलेली असते की आता करायचं काय. बघितलं रमा, रेवा काय चीज आहे आणि रेवा काय करू शकते, आलं का तुझ्या लक्षात. फक्त तिचा खरा चेहरा, खरं रूप सगळ्यांच्या समोर यावं म्हणून एवढी मोठी रिक्स मी स्वीकारली, एवढी मोठी ऑर्डर घेतली. ती म्हणेल तसं वागत राहिली. तिला असं वाटायचं की ती फार शार्प आहे आणि ती आपल्याला जाळ्यात अडकवतीये. पण ॲक्च्युअलमध्ये ती जाळ्यात अडकवत आपल्याला नव्हती की मी तिला अडकवत होतो आणि आत्ता ती आपल्या जाळ्यात अडकली आहे. खरा खुरा चेहरा आता तुझ्या समोर आलाय का. तुझ्या डोळ्यावर जी अंधविश्वासाची पट्टी होती, अंधळ प्रेम होतं रेवावर, ते सुटलंय का आता. आता तरी एक्झॅक्टली रेवा काय तुला कळतंय का रमा. अक्षयने खाडकन असे डोळे उघडलेले असतात आणि खरं काय हे रमाला दाखवून दिलेलं असतं. खरं तर आपण शिकार नाही होत, रेवा खरं शिकार आहे हे तिला कळायला हवंय. हेच करणार, कारण रेवाची लायकीच ती आहे. तिच्या लायकीशिवाय वेगळं ती काही करू शकत नाहीये. सगळं काही माहिती होतं, पण तुला हे कळावं म्हणून मी एवढी मोठी रिक्स घेतली. फक्त आणि फक्त तुझ्यासाठी रिक्स घेतलीये मी. आणि मी हा सापळा उभा केला आणि पुरावे गोळा केले फक्त आणि फक्त तुझे डोळे उघडावे म्हणून. दादा सुरुवातीपासून माझ्या प्लॅनमध्ये सामील होता. आम्ही दोघांनी मिळूनच सगळं काही केलं. दादाने मला साथ दिली म्हणून सक्सेसफुली सगळं काही होऊ शकलं. हे जर केलं नसतं ना रमा, तर तू कधीच आमच्यावर विश्वास ठेवला नसता आणि अंधाळा विश्वास ठेवत गेली असती त्या रेवावर आणि त्याच गोष्टीचा फायदा रेवाने उचलला असता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला हे नको होतं म्हणून मी सगळं काही एवढी मोठी रिक्स घेतली आणि तुझे डोळे उघडण्याचा प्रयत्न. आता अक्षय सांगतो की कालचा तिचा प्लॅन फसलेला असतो. ती आग वगैरे लावायला आलेली असते, आग लावलेली नसते, आग लावलेली असते पण ती वेळेत विझली गेलेली असते. रमाने तिला पकडण्याचा प्रयत्न केला दादा, त्यामुळे ती आता पिसाळल्यासारखी झाली आणि याच्यापेक्षाही भयानक काहीतरी करायला जाणार. आणि इतकी ती भयानक गोष्टी विचार करत असणार की ती अंदाजच लावू शकत नाही की आपण जाळ्यात अडकू शकतो. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन ती काहीतरी भयानक करायला जाणार आणि याच गोष्टीचा फायदा आपल्याला दादा घ्यायचा आहे. आणि कसं आहे ना, आपण या गोष्टीचा फायदा घेतला तरच तिचा खरा चेहरा समोर येऊ शकतो. आणि म्हणूनच अक्षयने आणि अनंतने डोकं वापरलेलं असतं त्यावेळेला आणि त्या टेम्पोमध्ये कॅमेरा बसवलेला असतो आणि
ट्रॅकिंगची चिप सुद्धा बसवलेली असते. टेम्पो कुठे एक्झॅक्टली हे कळणार असतं आणि कॅमेऱ्यामध्ये सगळं काही कैद सुद्धा होणार असतो. अशा प्रकारे अक्षय आणि अनंतने जो सगळा सापळा रचलेला आहे, तो सगळा घडलेला प्रसंग रेवाला कसं अडकवायचं, कसं काय, सगळं फुल प्लॅन केलेलं असतो आणि शेवटी ते सक्सेस झालेले असतात. अक्षय आणि अनंत एवढं जबरदस्त सगळं घडवलं. आता अक्षय हे रमाला सांगत असतो आणि हे सगळं ऐकून रमाला धक्का बसलेला असतो की बापरे, रेवा असं करू शकते, याच्यावर विश्वासच नाहीये. त्याने फार हुशारीने टेम्पोमध्ये कॅमेरा आणि ती चिप लावलेली असते, त्यामुळे रेवाचा खरा चेहरा समोर आलेला असतो. नंतर 2 टेम्पोची कशी तयारी केली, हिरोचा कसा डबल रोल असतो तसं डबल टेम्पो तयार केलेला असतो. एक फेक टेम्पो असतो आणि एक ओरिजिनल सगळ्या सामानाने, अन्नाने भरलेला, जेवणाने भरलेला टेम्पो असतो. मग आधी कसा खोटा टेम्पो समोर नेला, मग ते रेवाचे गुंड तो कसा हायजॅक करणार, सगळं काही जसं रेवाचं डोकं चालत असतं त्या पद्धतीनेच अक्षयने डोकं चालवलेलं असतं आणि बरोबर रेवाला रेवाच्या जाळ्यातच अडकवलेलं असतं. अनंत आणि अक्षयने मिळून जो प्लॅन केलेला असतो तो परफेक्ट झालेला असतो आणि सगळ्या याच्यात अडकलेली असते बिचारी रेवा. तर कसा टेम्पोवर अटॅक केला, कसा टेम्पो हायजॅक केला, सगळं काही अगदी डिटेलमध्ये अक्षयने रमाला सांगितलेलं असं की रेवा किती खालच्या पातळीला गेली आणि तिने काय काय केलं, सगळ्या शक्क लढवल्या आणि आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आनंद पहिला टेम्पो घेऊन जातो तेव्हा तो म्हटलेला असतो की त्या ड्रायव्हरला टेम्पोच्या खाली उतरू नको, नेमकी का रस्ता बंद आहे मी बघतो. अनंत खाली उतरलेला असतो, अनंतच्या डोक्याला बंदूक लावलेली असते. मग त्या गुंडांनी टेम्पो कसा हायजॅक केलेला असतो, रेवाचे गुंड कसा टेम्पो घेऊन पळतात, अगदी डिटेलमध्ये जसा जसा प्रसंग घडला तो सगळा प्रसंग अक्षय आता रमाला सांगत असतो आणि ते रमा सगळा काही प्रसंग शांतपणे ऐकत असते की अनंतने आणि अक्षयने किती मोठी रिस्क घेतली आणि रेवाचा खरा चेहरा समोर आणला. आता कसा याच्या डोक्याला बंदूक लावलेली असते अनंतच्या, नंतर त्या ड्रायव्हरला सुद्धा कसं खाली उतरवलेलं असतं करून टेम्पो घेऊन ते पळून गेलेले असतात. अनंत मात्र कॅमेऱ्यात बघून जोरात हसत असतो. तेव्हा टेम्पोचा ड्रायव्हर जो भूषण असतो तो म्हणतो, साहेब इथे माझा टेम्पो गेलाय, मी रस्त्यावर आलोय, टेम्पो चोरीला गेला आणि तुम्ही कसले हसताय, तुम्हाला हसण्यासारखं काय, अरे वेडा आहेस काय रे, तुझा टेम्पो सही सलामत तुला मिळणार आहे, तू टेन्शन घेऊ नको रे मित्रा, टेम्पोला काही एक होणार नाहीये, टेम्पो कुठे काय सगळं काही माहितीये बघ. जंग तुझा टेम्पो तुला मिळणार, कशाला एवढं टेन्शन घेतोय रे. खरंच साहेब, हो तुझा टेम्पो तुला उद्यापर्यंत मिळून जाईल, तू टेन्शन घेऊ नको, आपल्या प्लॅनचा भाग येतो. तुझा टेम्पो कुठे जाणार आहे, कुठे थांबणार आहे हे सगळं मला बसल्या इथे कळणार आहे, त्यामुळे तू भूषण टेन्शन घेऊ नको. आता भूषणला समजून सांगत असतो ना, तेवढ्यात काय त्यांनी अक्षयने 2 माणसं पाठवलेली असतात गाडी घेऊन भूषणला आणि अनंतला घेऊन जाण्यासाठी. गाडीवरती माणसं येतात, हे गाडीवर बसतात आणि तिथे परत माघारी गेलेले असतात. सगळा काही फुल प्लॅन केलेला असतो अक्षयने आणि बरोबर अनंत त्या पद्धतीनेच चाललेला असतो आणि अगदी परफेक्ट त्यांचा प्लॅन होत असतो, अगदी सक्सेस. एक्झॅक्टली कसं काय घडलं हे सगळं काही अक्षय डिटेलमध्ये रमाला सांगत असतो. संदीप आलेला असतो घ्यायला, संदीपच्या गाडीवर बसून हे घेऊन तिकडे गेलेले असतात आणि दुसरा टेम्पो चालवत आता तिथे जेवण वेळेत पोहोचवायचं असतं. हे सगळं काही अनंत आता भूषणला सांगतो आणि भूषणच्याही लक्षात आले, साहेबांना एवढं सगळं डोकं वापरलंय म्हणजे माझा टेम्पो मिळणार. भूषण रिलॅक्स होतो आणि अनंत आणि भूषण गाडीवर बसून आता निघून गेलेले असतात. तिथून पुढे तो ओरिजिनल टेम्पो घेतात आणि मग कसं जेवण इथपर्यंत या पद्धतीने आम्ही प्लॅनिंग केला, ओरिजिनल टेम्पो कसा वेळेत पोहोचवला, सगळं काही डिटेलमध्ये सांगितलेलं असतं अक्षयने रमाला. आता कुठे रमाचे डोळे असे खाड उघडलेले असतात आणि खरं काय ते रमाच्या समोर आलेलं असतं. रेवाचा क्रूर चेहरा रमाच्या समोर आलेला असतो. या युद्धामध्ये रेवाचा खरा चेहरा समोर आलाय आणि आपण जिंकलोय हे तेवढंच खरंय. रमा तुला कळतंय का, तिने खूप प्रयत्न केला मला हाणून पाडण्याचा, मला सगळ्यांच्या समोर तोंडावर पाडण्याचा. मी सुद्धा रेवाच्या पुढे 2 पावलं होतो आणि रेवालाच तिच्या प्लॅनमध्ये कसं अडकवलं बघितलंस का. तिने मला अडकवण्याचा पुरेपूर प्लॅन केला होता, पण मी मात्र तिच्या पुढे असल्यामुळे मी तिच्या जाळ्यात अडकलोच नाही आणि फायनली मी रेवाला तोंडावर पाडलं. रमा खरं तर तुला कळालं असेल की रेवा कोणत्या पातळीला जाऊ शकते, किती थर्ड क्लास वागू शकते, तुझ्याकडे तर उदाहरण आहेच. आता तुला कळालं असेल की एक्झॅक्टली रेवा काय चीज आहे. रमा उघडलेत का तुझे डोळे. खरंच अक्षय विश्वासच बसत नाही की रेवा हे सगळं करू शकते, पण खरं तर तिने केलं. रेवाचा खरा चेहरा जेव्हा रमाच्या समोर येतो तेव्हा ती रमा सहनच करू शकत नसते, तिला अगदी धक्का बसलेला असतो. इतकी थर्ड क्लास कशी वागू शकते ही रेवा, ती विचार करत असते आणि खूप तिला वाईट वाटलेलं असतं. खरंच विश्वास ठेवायच्या लायकीची नाहीच आहे अक्षय, पण चूक खरं तर माझी. मी तुम्हाला सगळ्यांना तिच्यावर विश्वास ठेवायला लावला, तिला या घरात आणलं आणि ती किती चांगली हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि रेवा खरंच बदलली आहे, खरंच बिचारी आहे हे मी तुम्हाला दाखवलं. खरं तर रेवाची काहीच चूक नाहीये, तिला मी घरात आणलंय त्यामुळे चूक माझी अक्षय.
रमा आता स्वतःलाच ब्लेम करायला लागलेली. आपल्या घराला उद्ध्वस्त करू पाहत होती आणि मी तिला घरात आणत होते. म्हणजे मूर्ख तर खरं तर मी आहे अक्षय. सुरुवातीला तुम्ही जे म्हणत होता अक्षय तेच बरोबर होतं. तेव्हाच मी विचार करायला हवा होता आणि तुम्ही म्हणताय त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं होतं. पण नाही, मैत्रीची पट्टी इतकी होती डोळ्यावर की तुम्ही काय सांगताय मला कळतच नव्हतं. अक्षय, आय एम रिअली सॉरी. मी तुमच्यावर त्या वेळेलाच विश्वास ठेवायला हवा होता आणि रेवाच्या या खोट्या जाळ्यात अडकायला नकोच होतं. तेव्हा कधीच बदलू शकत नाही हे मला कळायला हवं होतं. हे पुरावे जर समोर आले नसते तर अजूनही मी तिच्यावर तेवढाच विश्वास ठेवला असता आणि मैत्रीच्या नात्याने प्रेम करत राहिली असते. रेवा चांगली अशीच मी तिच्याबरोबर वागली असते आणि ती जी मला फसवत गेली असती तशी मी फसत गेली असते. थँक्यू अक्षय, तुम्ही फार फार मोठं काम केलंय. काहीही केलं असतं आणि रेवा कुठल्याही थराला गेली असती. अक्षय, थँक्यू सो मच. तुम्ही वेळेत माझे डोळे उघडले. आपल्या आरोहीच्या जीवाशी खेळली येते, इतकी घाणेरडी वागली येते आणि त्या मुलीवर मी विश्वास ठेवत होते. तुम्ही नको म्हणत असताना अक्षय, खरंच मी मूर्ख आहे. आपलं नातं, आपलं मुकादम कुटुंब आपल्याला सगळ्यांना बर्बाद करण्याचा प्रयत्न केला, रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला. इतकी घाणेरडी खेळ खेळली ना रेवा, मी तिला कधीच माफ करू शकत नाहीये अक्षय. मग खूप पॅनिक झालेली असते. अक्षय उठतो आणि तिला जरा आधार देतो. काय हो अक्षय, जेलमध्ये जाऊन आली तरी सुद्धा सुधारली नाही का? तिला अजिबात अक्कल आली नाही का? तरी सुद्धा पहिल्यासारखाच घाणेरडेपणाने वागतीये, तशीच काहीतरी करायला बघतीये. सुधारणारच नाहीये का अक्षय ती? रेवा सुधारणं अशक्य आहे, आता हे माझ्या लक्षात आलंय. अजून जास्त घातक झाली आणि विचित्र वागायला लागली ती. प्रश्न आपला नाही तर आपल्या कुटुंबाचा आहे अक्षय, कळतंय का? आपल्या समोर नाटक केलंय चांगुलपणाचं, फसवलंय तिने आपल्यावर प्लॅन करून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला. आता तिने स्वप्नातही विचार केला नसेल असा आपण प्लॅन करायचा आणि अशी तिला तोंडघशी पाडायची. रमा सुद्धा आता कंबर कसून तयार असते रेवाला अद्दल घडवण्यासाठी. ते म्हणतो रमा, रेवाला शिक्षा होणार यात काही शंकाच नाहीये, पण तू मध्ये पडणार नाही कारण रेवा महाभयंकर बाई आहे. तिच्या तावडीत तू अडकायचं नाहीच आहे. आधी आपण तिला जेलमध्ये पाठवलंय बरोबर ना? तिच्यावर काही परिणाम झाला का? ती सही सलामत सुटून मागं आली. आता पोलिसांच्या ताब्यात पाठवायचं नाही, तिला जन्माजुगाची अद्दल घडेल असं काहीतरी करायचंय. त्यामुळे शांत डोकं ठेवून पुढचा प्लॅनिंग करायचंय आपल्याला. रमा परत काहीतरी खोटेपणा करेल, मैत्री करेल, पैसे चारेल आणि बाहेर येणार. त्यामुळे आता अशी काय अद्दल घडवायची आहे ना की ती अद्दल कायम लक्षात राहिली पाहिजे. विसरायचं का सगळं, सोडून द्यायचं का तिला अक्षय? रमा, असं होणारच नाहीये. त्या पोलिसांच्या ताब्यात करायचं नाहीये, तिचं अस्तित्व धोक्यात येईल ना असं काहीतरी करायचंय. अशी काही शिक्षा द्यायची ना तिला की बघ तू. मी आता हातावर हात ठेवून बसूच शकत नाहीये, मला काहीतरी करायला लागणार आहे अक्षय. जे काय वागली आहे त्याची शिक्षा तिला दिल्याशिवाय मी काय स्वस्थ बसणार नाही. ते दिवस विश्वास प्रेम बघितलं, आता ती बघणार आपण काय करू शकतो. आपला कोणी विश्वासघात केला तर आपण काय करू शकतो ना ते दाखवायची वेळ आली अक्षय. रूप बघेल ती अक्षय, बघाच तुम्ही. रमा चिडून चाललेली असते कुठेतरी. मित्रांनो, बघू आता रमा कुठे चालली आहे एवढ्या रागारागाने. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघू. रागाने रमा रेवाकडे गेलेली असते आणि रेवा येते. काय झालंय रमा? तिचा गळा पकडलेला असतो. रेवाचा गळा पकडलेला असतो रमाने आणि म्हणते की तुझा खरा चेहरा समोर आलाय, तुझा खेळ संपलाय रेवा. कारस्थानं करून माझा संसार धुळीच मिळवायला निघालीस होय? एवढं सोपं नाहीये रमाचा संसार मोडणं आणि अक्षय आणि रमाला वेगळं करणं. काय हवंय कळेल का रेवा? रेवा तोंड वर करून म्हणते की अक्षय हवाय मला, फक्त माझा अक्षय हवाय, त्यासाठी मी काहीही करू शकते. परत दे, चल दिला तुला. पण अक्षयच्या बरोबर एकटा अक्षय नाही तर त्याच्याबरोबर सगळं कुटुंब, दुःख सुख, जबाबदाऱ्या, सगळंच काही तुला स्वीकारायला लागणार आहे रेवा. एकटा अक्षय नाही मिळणार. डील केलेलं असतं मुकादम कुटुंबासह अक्षयला स्वीकारायचं. खेळामध्ये रमा जिंकणार की रेवा जिंकणार हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.